गोपाळ गोपाळ भाऊ. अहो मंत्री, असे डोळे मोठे करून काय बघताय? अहो डोळे बाहेर येतील. असली सुरेख दुर्लभ सोन्याची हत्यार कधी पाहिली आहेत का कुठे? नाही हो महाराज, अभूतपूर्व, असाधारण, अतुलनीय. हो ना मंत्री, हे आमच्या पूर्वजांची देण आहे. याच्या जोरावर त्यांनी कित्येक लढाया जिंकल्या. महाराज, आता माझ्या मनात एक भयंकर विचार येतो आहे. तुमची आज्ञा असेल तर बोलू? कसला विचार मंत्री? बोला बोला, लवकर सांगा. महाराज, मला वाटतं आपण ही सोन्याची हत्यारं तिजोरीत बंद करून न ठेवता वेगवेगळ्या राज्यात यांचं प्रदर्शन केलं तर? असं केल्याने लोकांना या मौल्यवान वस्तू बघायची संधी सुद्धा मिळेल ना. आणि एवढंच कशाला, तर हे भव्य प्रदर्शन पाहण्यासाठी लोक प्रवेश शुल्क सुद्धा देतील. याने आपल्याला चांगला धनलाभ सुद्धा होईल बरं का महाराज. काय म्हणता मग महाराज, कशी वाटली तुम्हाला माझी ही भन्नाट आयडिया? वा 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 वा, खूप हुशार मंत्रीजी, खूप सुंदर विचार आहे. पण मला एक सांगा, या प्रदर्शनीची सुरुवात कुठून करायची? काय हो महाराज, कृष्णनगरहून. हो मंत्री, अगदी बरोबर, खूप छान. तर तुम्ही एक काम करा, कृष्णनगरला आजच पत्र लिहून पाठवा. त्यांना कळवा की आम्ही उद्या या प्रदर्शनीसाठी निघत आहोत. जो हुकुम महाराज, मी आजच दूत पाठवून हे पत्र त्यांच्याकडे पाठवून देतो. तर मी आता निघू महाराज? हो हो हो, निघा निघा. बघा बघा, या म्हाताराला बघा, काय मस्त पायावर पाय टाकून आराम चाललाय इथे. अहो मी म्हणते, जरा ऐकू येतंय का तुम्हाला? असं निवांत सावलीत बसून हवा खाताय, केस गळलेत, पोट वाढलं, यापेक्षा एवढं काम पडलीयत घरात. जरा हातभार लावला तर हात तुटतील का तुमचे? हो मग मी माझ्या हातानेच तर माझी कामं करतोय ना. अरे बापरे, हाताने काम करताय? इथे माझा जीव जाईस तोवर मी काम करतीये. लाडू खायला बाजारातून हा नारळ घेऊन आला, तो तोडून कोण देणार मला? अरे देवा देवा, एवढ्याच्या कामासाठी केवढा तमाशा करतेस. आण तो, दे नारळ इकडे. आगे घेऊन जा तुझा नारळ. काय झालं? कुठे चाललात तुम्ही? आता हे लाडू बनवेन ते कोण खाणार? हा, घरी आलो की खाईन. चल येतो मी. अरे देवा, कसला माणूस म्हणायचा हा. मी आहे म्हणून सहन करतेय. लाज लाज वाटते मला. महाराजांचा विजय असो. बोला शिपाई, काय संदेश घेऊन आलात? महाराज, खंबज राज्याचा दूत आला आहे. म्हणतोय एक खास पत्र आणलंय, आपल्याला भेटायचं म्हणतोय. तर मग जा, पटकन जा आणि त्याला माझ्या समोर घेऊन या. जशी आज्ञा महाराज. महाराज, खंबज राजाने आपल्या करता एक विशेष पत्र पाठवला आहे. तर मग मी येऊ का महाराज? हा, या दूत. पत्र वाचून सांगा तरी मंत्री, खंबजराज काय म्हणतायत पत्रात? हो महाराज, खंबज राजा लिहित आहेत की उद्या खंबजराज आपल्या मंत्र्यासोबत इथे येतील. तेही त्यांच्या दुर्लभ हत्यारांसोबत. ते त्यांच्या हत्यारांची प्रदर्शनी ठेवू इच्छितात. तेही आपल्या राज्यात. त्या प्रदर्शनीचा कार्यभार आपल्याला सांभाळायचा आहे, असं लिहिलंय. हे मी कशात अडकलो बाबा? बापरे, एवढी मोठी जबाबदारी मी कशी काय सांभाळणार आहे काय माहित. तुम्हाला चिंता करायचं काहीच कारण नाहीये महाराज. याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही निश्चितपणे माझ्यावर सोपवू शकता. हजारो लोक येतील सोन्याची शस्त्र पाहण्यासाठी, तेही एवढे दुर्लभ. नाही, ही महत्वाची जबाबदारी मी एखाद्या विवेक बुद्धीच्या माणसाला देऊ इच्छितो. कोण आहे तो महाराज? अरे, आपला गोपाळ भाऊ. हो, अगदी बरोबर. गोपाळ भाऊ एकदम समजूतदार व्यक्ती आहे. ठीक आहे महाराज, मी पण बघतोच गोपाळ भाऊ ही महत्वाची जबाबदारी कशी पार पाडतो ते. चला तर मग मंत्री, तुम्ही दवंडी पिटवा आणि पूर्ण राज्यात घोषणा करा की आम्ही हे प्रदर्शन भरवतोय. अशी आपली आज्ञा महाराज. काय म्हणताय तर मंडळी, आजची सभा इथेच स्थगित करूया. अरे हो, तुम्ही सगळे येऊ शकता. ऐका ऐका ऐका,
महाराज कृष्णचंद्र यांनी आपल्या राजमहालासमोर राजघराण्याचं एक भव्य आणि दिव्य शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. ही सर्व शस्त्र अतिशय दुर्लभ आहेत. या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत स्वतः खंबजराज. तरी आपण सर्वांना ज्यांना या प्रदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना महाराज आमंत्रित करत आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी एक मुद्रा प्रवेश शुल्क ठरवलं आहे. तर ऐका हो ऐका, सर्वांनी अवश्य या, अवश्य या. काय रे मोठा, तू ही घोषणा ऐकलीस? हो रे घोटा, ऐकली नाही तर काय. आणि माझ्या डोक्यात तर लगेच वीज चमकली की आपल्याला पण यात 4 पैसे कमावता येतील. ठीक बोलतोयस तू मोठा. हा तर चल 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 लवकर, मंत्री महोदय आपल्यापर्यंत पोहोचतील याआधी आपणच मंत्री महोदयांकडे पोहोचूया. काय मंत्री महोदय, कसं काय? अरे हे काय, पाणी मागितलं आणि विहीर सापडली. या या, मी तुमच्याकडेच येत होतो. बघितलंस घोटा, मी तुला बोललो होतो ना, राजाने आपल्या वरच्या कमाईसाठी आपल्याला संधी मिळवून दिलीये. आपसात काय घुसूर चालली आहे? एक महत्वाचं काम आहे. सांगा साहेब. मला खात्री आहे तुम्ही महाराजांची घोषणा ऐकली असेलच. हो ऐकली नाही तर काय. तुम्ही फक्त सांगा करायचंय काय. नाही का, तुम्ही दोघे आज रात्री माझ्यासोबत इंग्रजाकडे याल. तिथे पोहोचल्यावर तुम्हाला कळेलच की काय करायचं आहे. कळलं ना? आज रात्री माझ्या घरी याल. ठीक आहे मंत्री महोदय, आम्ही तुम्हाला रात्री भेटतो. नक्की या. आतमध्ये येऊ का महाराज? अरे ये गोपाळ भाऊ, मी आता तुझाच विचार करत होतो. का महाराज? गोपाळ भाऊ, माझं डोकंच चालणं बंद झालंय. असं आहे की हे शस्त्रांचं एवढं मोठं प्रदर्शन मी एकटा कसं काय सांभाळू शकेन. म्हणजे मला असं म्हणायचंय की या पूर्वजांच्या बहुमूल्य खजिन्याला काही झालं तर खंबजराज मला कच्चं खाऊन टाकेल. गोपाळ भाऊ, आता माझी इच्छा आहे की या प्रदर्शनाची पूर्ण जबाबदारी तू घ्यावीस. ठीक आहे महाराज, आपण कसलीही चिंता करू नये. या सुवर्ण हत्यारांची रक्षा कशी करायची हे मला चांगलंच ठाऊक आहे महाराज. असं आहे का गोपाळ भाऊ? मग मला सुद्धा सांग हे गुपित. या तुमच्या कानात सांगतो महाराज. या, मी त्या हत्यारासारखी दुसरीच हत्यारं बनवणार आहे. वा 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 वा, खूपच सुंदर विचार. ठरलं तर मग गोपाळ भाऊ, या कार्यासाठी तुला काही मुद्रांची आवश्यकता असेल तर त्याही मी तुला देईन. धन्यवाद महाराज. येतो हा मी आता. हा ये आणि हो जपून. हा, कुण्या पक्षाला सुद्धा चाहूल लागता कामा नये. नाही लागणार महाराज. प्रणाम. या मंत्री, या आम्ही मगासपासून तुमचीच वाट बघत होतो. काय सांगायचं तुम्हाला? सांगा लवकर. अहो गोरे साहेब, काय झालंय की आमचे लाडके खंबाज महाराज एक दुर्लभ शस्त्रांचं प्रदर्शन भरवत आहेत. तेही आमच्या नगरात. काय म्हणताय? सोन्याचं हत्यार? ओहो, हाऊ कम? Real gold, those are very precious. खंबाज महाराज म्हणतायत की हे सोन्याचे शस्त्र इतर कोणत्याही महाराजांकडे नाही आहेत आणि अशी शस्त्र तर इंग्रजांनी पाहिले सुद्धा नसतील. शस्त्र खूप मौल्यवान आहेत. ऐका मंत्री, ही सोन्याची शस्त्र मंत्री आम्हाला हवेत म्हणजे हवेत. हो, मला माहिती आहे साहेब, माहिती आहे. म्हणून तर मी इथे तुमच्याकडे आलो आहे. पण असं आहे की यासाठी मला सुद्धा थोडंफार काही मिळेल का? मिळेल. तुम्ही आधी सांगा की सोन्याचं शस्त्र आम्हाला कधी आणून द्या. खंबाज महाराज उद्या सकाळी कृष्णनगरात येत आहेत आणि रात्री जेव्हा प्रदर्शनाची तयारी चालू असेल त्याच वेळी आम्ही तिथून ते गायब करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. अनेक लक्षात असू द्या मंत्री, आम्हाला दगा द्यायचा प्रयत्न केला तर मुंडकं कापून टाकू. नाही साहेब, याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका. हवं तर तुम्ही आणलेले शस्त्र
तुमच्या सोनाराकडे तपासून घेऊ शकता. तपास तर आम्ही करूच. एक एक हत्यार टेस्ट करून घेऊ. चला तर गौरे साहेब, ठरलं आपलं. ठीक, उद्या रात्री इथेच भेटतो तुम्हाला. तुम्ही फक्त नाण्यांची गोणी भरून ठेवा. त्याचा विचार तुम्ही करायची गरज नाही. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही बाकी सांभाळू. काय तर मग मंत्री महोदय, ही चोरी आपण कशी करायची? अरे, उद्या रात्री जेव्हा शिपाई पहारा देत असतील तेव्हा तुम्ही दोघांनी त्यांना बेशुद्धीच्या औषधांनी बेशुद्ध करायचंय. एकदा का ते बेशुद्ध झाले की हत्यार गोळा करून साहेबांना देऊन टाकायचे. आणि त्यानंतर फक्त मुद्रा मुद्रा आणि फक्त मुद्राच. या खंबजराज, या. प्रदर्शनाची सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना कृष्णचंद्र? बोला. हा खंबजराज, याबद्दल तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही. गोपाळ भाऊने सगळ्या मौल्यवान गोष्टींची अगदी बारकाईने व्यवस्था केली आहे. मग सुरक्षेचं काय पाऊल उचललं आहे गोपाळ भाऊ? ही सर्व सोन्याची शस्त्र आहेत बरं का? नाही खंबाज मंत्री, शस्त्र सुरक्षित राहावीत म्हणून मी आधीच सुरक्षा कर्मींची नियुक्ती केलेली आहे. वा वा वा, यालाच म्हणतात ना महाराज कृष्णचंद्र. तुम्ही एवढ्या मोठ्या योजनेची जबाबदारी घेतली हे पाहून प्रचंड आनंद झाला. आणि गोपाळ भाऊ सुद्धा आहे. हो महाराज, तर मग आपण आत प्रस्थान करायचं का? चला. हे गोपाळ भाऊ, सगळी तयारी अगदी व्यवस्थित केलीस ना तू? हो महाराज, तुम्ही यापुढे अजिबात काळजी करू नका. मी सगळं काही सांभाळून घेईन. तुम्ही निश्चिंत राहा. काय गोपाळ भाऊ, उद्या आहे ना प्रदर्शन? व्यवस्था कुठवर पोहोचली? हे काय महाराज, प्रदर्शनाचे सगळे हत्यार मी इथे गोळा केलेले आहेत. आता फक्त उद्याच्या प्रदर्शनाची वाट बघायची. वाह वाह वाह, शिपायांनो पूर्ण जागून नजर ठेवा बरं का. मी निघतो तर मग आता. तुम्ही निवांत जाऊन आराम करा महाराज. हो, आम्ही इथे एका मुंगीला सुद्धा शिरू देणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका महाराज. बघितलं का मंत्री महोदय, हे शिपाई तर मस्त पैकी घोरतायत. हीच वेळ आपल्यासाठी मौक्याची आहे. तू पटकन जा आणि काम करून ये. हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका मंत्री साहेब. आम्ही असे धावत गेलो आणि हवेसारखे परत आलोच समजा. आणि शस्त्र घेऊन थेट पोहोचा साहेबांच्या वाड्यावर. आणि त्यानंतर काय? नाणीच नाणी. बघितलं का तुम्ही मंत्री महोदय, आम्ही आलो सुद्धा. अरे वा, घेऊन आलात सुद्धा. दाखवा दाखवा. शाबास. आता हे लपून ठेवा आणि सकाळी इंग्रजांकडे पोहोचवा. आणि उद्या सकाळी मला इथे महाराजांसोबत प्रदर्शनीत उभा राहून हे सिद्ध करावं लागेल की खजिन्याचा चोर गोपाळ भाऊ आहे. आता येईल मजा. अरे गोपाळ भाऊ, तू अजून मला ओळखलं नाहीस? मंत्री महोदय, तुम्ही किती बुद्धिमान आहात. चला आता तुम्ही निघा आणि इंग्रजांनी दिलेली नाण्याची गोणी माझ्याकडे लगेच घेऊन या. आणि मग मी तुम्हाला तुमचा हिस्सा देऊन टाकेन. अरे अरे, हळूहळू, धक्काबुक्की करायची नाही. सगळ्यांना बघायची संधी मिळेल. पाहिलं ना महाराज, तुमचं प्रदर्शन बघण्यासाठी जनता किती उत्सुक आहे ते. मंत्री, तुम्ही बरोबर बोलताय. काय खंबजराज, तुम्ही खुश आहात ना? हो, खूप खुश आहे. हो, मी विचारही केला नव्हता की एवढी गर्दी जमेल. चला तर मग खंबाजराज, प्रदर्शनाच्या उद्घाटनाची वेळ झालेली आहे. आता आपण यावे महाराज. हो गोपाळ भाऊ, चला.
बोटा घोटा या या आम्ही तुमची सकाळपासून आतुरतेने वाट बघत होतो. सगळ्या मौल्यवान वस्तू आणल्यात ना तुम्ही? हो हो गोरे साहेब, तुम्ही सगळं काही तपासून घ्यावं. हे आम्ही करूच आणि त्यानंतर आम्ही हे सुद्धा तपासून घेऊ की हे खरंच ओरिजिनल गोल्ड आहे की नाही. जशी तुमची मर्जी गोरे साहेब. आमच्या खांद्यावर एकच डोकं आहे. तुमच्याशी खोटं बोलून ते कापून घ्यायचंय की काय? वा वा तुमच्या बोलण्याने मी खुश झालो. म्हणजे आम्ही दोघेही खुश झालो. ऐक हे सोनार, या शास्त्रांची व्यवस्थित टेस्ट करून सांग हे गोल्ड सगळं ओरिजिनल आहे की नाही. हो हो नक्की नक्की हुजूर. काय झालं तुला? तू असा सारखा सारखा त्यांचा आणि मग माझा चेहरा का बघतोयस? व्हॉट हॅपन्ड? अहो हुजूर, आता मी तुम्हाला काय सांगू, या दोघांनी तुम्हाला चांगलंच गंडवायचा प्रयत्न केलाय बघा. काय झालं सांग. अहो हुजूर, हा सगळा पितळेचा माल आहे. हे पितळ आहे. काय सांगताय? एवढी हिंमत कशी काय झाली तुमची? आम्हाला सोनं सांगून पितळ घेऊन आला तिथे. सगळी माती झाली राव. हे काय झालं आपल्या बरोबर बोटा? त्या मंत्री महोदयाने आपल्याला इथे पाठवून स्वतःला बरोबर वाचवलंय. तुम्हाला माहितीये तुम्हाला की एक गोळी मारून आम्ही तुम्हाला इथल्या इथे संपवून टाकू शकतो. यू पीपल, टोटली मॅड पीपल यू आर. आम्हाला माफ करा गोरे साहेब. अंग्रेज साहेब माफ करा. आम्ही तुम्हाला धोका नाही दिला हो. तुम्ही विश्वास करा, आमच्यावर विश्वास करा. आम्ही तुम्हाला असं कसं करू? जास्त शहाणपणा केला तर तुमची शेंडी सुद्धा बाहेर सापडणार नाही. हे माहिती आहे ना तुम्हाला? आम्हाला मंत्री महोदयांनी जे सांगितलं आम्ही तेवढंच केलं आणि इथे आलो होतो. हे तू खरं बोलतो आहेस? एकदम खरं सांगतोय साहेब. मी माझ्या लाडक्या बायकोच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतोय. चल आता तुझ्या या हुशार मंत्री महोदयाकडे घेऊन चाल लवकर. हा साहेब, चलो चलो. अरे हे काय शस्त्र कुठे आहेत कृष्णचंद्र? अरे देवा, महाराज हे काय झालं? तुमची सुवर्ण शस्त्र? नाही म्हणजे मी काय म्हणतोय गोपाळ भाऊ. सांगितलं ना महाराज, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं या गोपाळ भाऊवर विश्वास ठेवू नका. आता काय करायचं? गोपाळ भाऊ, याचा अर्थ तू केलंस हे? नाही राजे, माझ्यावर विश्वास असू द्या. हे मी नाही केलं. मग कोणी केलं? हा, शस्त्रांना अचानक पंख लागले का की उडून गेले? मी तुला जिवंत सोडणार नाही गोपाळ भाऊ, नाही सोडणार तुला. कोण आहे रे तिकडे? कैद करा याला. आम्हाला आता तरी सोडा इंग्रज साहेब. आम्ही परत कधीच असली कामं नाही करणार. हे काय आहे इंग्रज साहेब? आणि या बोटा घोटांची अशी अवस्था कशी काय? तुम्हाला माहितीये कृष्णचंद्र, हे लोक आमच्याकडे तुमची सोन्याची हत्यारं विकायला आले होते. पण आम्ही सोन्याची तपासणी करताच आम्हाला कळलं की हे तर नकली आहे. हे सोन्याचं नाही तर पितळेचं आहे. अरे बापरे, प्लान तर सगळा बरोबर रचला होता. काय गडबड केली या दोघांनी? ओ, याचा अर्थ ही शस्त्र या बोटा घोटाने चोरली होती तर? नाही महाराज, ही चोरी आम्ही आमच्या इच्छेने नाही केली. आम्हाला ही चोरी या मंत्री महोदयांनी करायला सांगितली होती, त्यामुळे आम्हाला ही चोरी करावी लागली. अरे बापरे, मला वाटतं इथून निघायला पाहिजे. मंत्री म्हणजे या टोळीचा म्होरक्या तू आहेस. इंग्रज साहेब, या मंत्र्याला आम्ही तुमच्या हवाले करतोय. तुम्हीच निर्णय घ्या याचं काय करायचंय ते. अरे बापरे, मला माफ करा महाराज. हळू नको मंत्री, माफ करा साहेब, पुन्हा अशी चुकी होणार नाही. माफ करा. अरे मंत्री, स्टॉप मंत्री. मला माफ करा साहेब, चूक झाली. पुन्हा अशी चूक माझ्याकडून नाही घडणार. माफ करा. हा जोडून माफी मागतो. अरे पण माझे सोन्याचे शस्त्र कुठे आहेत? काही काळजी नका करू खंबाजराज, एकूण एक शस्त्र सुरक्षित आहे. ए नेपळ्या, उलट्या, घेऊन या रे आपली पोटली घेऊन या. मग ज्यांनी चोरी केले होते ते काय होते गोपाळ भाऊ? हे सगळं पितळीचं होता खंबाजराज. म्हणजे त्याचं झालं असं की अरे गोपाळ भाऊ,
तुम्ही आज इथे आलात पितळेची भांडी वगैरे बनवायची आहेत का तुम्हाला? नाही सोनार दादा, अहो एका खास गोष्टीसाठी तुमची मदत हवी आहे मला. अरे बोला ना गोपाळ भाऊ, काय हुकूम? ऐका, माझ्याकडे काही सोन्याची अगदी बहुमूल्य हत्यारे आहेत. तुम्हाला तीच बघून अगदी तशीच दिसणारी पितळ्यांची हत्यारे बनवायची आहेत. बोला, करू शकाल का? मला लवकर हवी आहेत. का नाही करू शकणार? अहो हेच तर माझं काम आहे ना गोपाळ भाऊ. पण जरा जपू ना, या कामाची खबर पक्ष्यांना सुद्धा लागायला नको. अहो तुम्ही कसली बी काळजी करू नका गोपाळ भाऊ, तुमचं काम झालं. हे घ्या, या काही मुद्रा ठेवा, काम झाल्यावर बाकीच्या मिळतील. वा 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 गोपाळ भाऊ, वा तू खरोखर बुद्धिमान आहेस. हे घे, हे माझ्याकडून तुला छोटीशी भेट, सोन्याचं शस्त्र. नाही राजे नाही, हे बक्षीस मला नको आहे. का गोपाळ भाऊ, का म्हणून नको? तुम्हाला बक्षीस मला द्यायचंच असेल तर आपल्या राज्यातील जनतेसाठी द्या. तेच माझं बक्षीस आहे, तेच माझं सगळं काही आहे. अगदी असंच होईल गोपाळ भाऊ. ऐका कृष्णचंद्र, मी सर्व प्रजेसमोर घोषणा करत आहे की यंदा खंबाज राज्यात जेवढा काही गहू उगवल्या जाईल त्याचा 50% मी कृष्णनगराच्या जनतेसाठी पाठवेन. इतकंच नव्हे तर आजच्या या प्रदर्शनात जो काही निधी उत्पन्न होईल तो सुद्धा जनतेसाठी खर्च केला जाईल, तेही कृष्णचंद्राच्या हातून, राज्यात कृषीच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी. आता तर खुश आहेस ना? मी आभारी आहे महाराज, आपण खरंच महान आहात. धन्यवाद खंबजराज. सगळ्यांनी बोला, खंबजराज महाराजांचा विजय असो, गोपाळ भाऊ यांचा विजय असो. नाही नाही महाराज, विजय माझा नाही, बोला कृष्णनगराचा विजय असो, कृष्णनगराचा विजय असो, विजय असो, विजय असो, कृष्णनगराचा कृष्णनगराचा विजय असो. विजय असो.